दाखवायला. चलो 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 जल्दी. तर गाईस आपल्याला आंबे भेटले. खाली खाली आंबे. माकड आता झाडावरून उचलत आहे. आंबा चलो. एवढे सारे आंबे तोडलेत. असं वाटतंय ना आता गावाला आलोय. अजून बाकी आहे. डोंगरावरून चढून असं खाली उतरावं लागतंय. लय भारी वाटत. अच्छा हे का करवंदा जोडी माग हटना काय सांगू राणी मला का बसुटना. हे बुटकी करवंदा दाखव किती तोडलाय. झाडाच्या खाली झोपलो ना लय मस्त झोप येणार. जल्दी बोल. तो गाईज आम्ही फिरायला चाललोय. पूर्ण बोल. मी चाललोय फिरायला थेट शेतात. क्या बात कर रहे रे बाबा. काय काय करवंद खायला. करवंद आणि बोर नाही जांभळं. रुको जरा. ते काळे काळे जांभूळ आणि काळे काळे करवंद आमचे काळे दाजी दाखवणार आहे. तर यांना बघून घ्या. एवढं ऊन आहे ना एवढं बेकार असं वाटतंय बघा ना. लांब लांब बघितलं ना तरी याला पूर्ण गावात यायला ते शेत असतं ते जाळतात ना असं सीन आहे. असं वाटतं लांब लांब ठिकाणी 1 महिन्या पहिले आग लागली आणि आता जाऊन आयला आग विझली आहे. आणि ऊन एवढं बेकार लय बेकार ऊन आहे. तर आता आम्ही चाललोय. आजचा दुसरा दिवस आहे ब्लॉगचा. तर आपण तुम्ही बनून राहा. हे बघा व्हिडिओ बनवते ते लपून लपून. गाईज वारा बघा किती जोरात वारा आहे. असं वाटतंय की वारा बोलतोय की बाहेर जाऊ नका लय बेकार ऊन आहे. पण इथं ऐकणारे कोण नाही आमचे. क्या बात कर रहे हैं? गजब बेइज्जती है. हे बघा दोघांनी गाडी काढलीय. दाजी चड्डीवर मी पण चड्डीवर कारण काळा होणार आहे लय जोरात. बाबू रील्स काढणार आहे. फुल तयारी झालाय. तयार झालं मी एकदम. इकडं पण चालू आहे बघा. चलो चल आई तू काय काठी घेऊन उभे. अमरेंद्र बाहुबली यानी मैं. चल लवकर. अरे जांभूळ उंचावर असतात ना. हा मग चढणार. आज जांभूळच्या झाडावर चढून मी जांभूळ तोडणार आहे. क्या बात कर रहे रे बाबा. लय भारी व्हिडिओ बनणार आहे. डेंजर आहे ही पोरगी. माझा एकच पक्ष माझ्या नवऱ्यावर लक्ष. काय आम्ही निघालो करवंद तोडायला. बघून घ्या आता सगळे गेले पुढं. गावात आहे ना गाडी चालवायला मला तर खूप आवडतं. पण एवढं आहे की गावात चालून हे खड्डे बिड्डे लय वाढले. असा खड्ड्यात जर गाडी रोज चालवायला लागलो ना गावात तर आयला 1 महिन्याच्या आतमध्ये जायला सर्व्हिसिंग येईल. आमची गाडीचे लय चांगले पार्ट्स बाहेर येणार आहेत. बाहेर येणार इकडं म्हणून या गावामध्ये सगळ्यात जास्त स्प्लेंडर आणि शाईन वगैरे गाड्या जास्त चालतात. म्हणजे बाकी गाड्या पण चालतात पण स्प्लेंडर हे सगळ्यात जास्त चालतं गावात. बघा लांब लांब एवढं ऊन आहे. कडक ऊन पडलंय बघा. सगळे गेले आता पुढं. आम्ही पण जरा गाडी पळवतो. आम्ही आलोय पोहोचलोय. चलो 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 जल्दी. तर गाईस आपल्याला आंबे भेटलेत बघून घे तिकडे. आता आम्ही चाललो आंबे दाखवायला. आंबा दाखवतो. अरे बापरे आम्ही आलो आंबा तोडून न्यायला. अरे थांब. हे बघ हे आंबे बघा गाईस. हे हळू. अरे का आंबे फोडती. एवढं छोट आणि खाली खाली आंबे आहेत. बघा किती सारे आंबे. पिकलेले आहे का. हा पिकलेले आंबे. पिकलाय का बघ. पिकलाय का बघ. नाही नॉर्मल आहे. हा हे कपड्यांमध्ये चिक निघणार नाही मग. खाली टाक खाली टाक. हे बाबा हे बघ कपड्या. हे बघ कपड्यांना लागतं ना ते. काय चकुली माहित नाही तुला. हा वर चढू. चल वर चढतो मी. अभी मजा आएगा ना भिड़ो. गाईज बघा आमचा माकड कसा चढतो वरती. कैऱ्या काढायला. डोळ्या बिळ्याला काडी बिडी लागन डोळ्याला. बाप किती वास छान येतो. आंबे इथं भरपूर आहे. पिकलेले काढले कच्चे. हे काठी दे ना काठी. माझा असं पिकला. पिकला नाही तो कुसला. हे बघ बघा खराब झालेला आहे. हे घे, हे घे. हे घे मोठे.
सर्जराजाची गजोडी माग हटना काय सांगू राणी मला माकड तर झाडावरून उतरत आहे. हे काट आहे तिथं. पायाखाली आंबा असून तिथं. हे काय आणि इथे एक आंबा लटकलेला काढलं? तुटलेला होता पण लटकलेला. आता असं वाटतंय गावाला आलोय, लय मस्त वाटतंय. आंबे आम्ही कुठे भरपूर आंबा? तोडलेत. हे बाबा इथं तुला बोललो ना, हे बघा इथं एक आंबा फुटलेला आहे, फक्त लटकलाय. हे बघा काय तिकीट घ्यायला आंबा. केस माझे चलो हे बघा आंबे बघा, हे आंबे बघा केवढं चिक घेऊन पाडते चाल. हातामध्ये. चलो चलो हे चोर आहे चोर. हा पूर्ण डिक्की भरली वाटतं. उन्हाळा संपल्यावर मग आंबे नाही भेटत. आता आंबे तोडले. काय लवकर आंबे बघा एवढे सारे आंबे तोडलेत. हे टाका पहिले. हे एवढे आंबेत. गावाला आलोय. अजून बाकी आहे, अजून बाकी आहे. तर गाईज आंबे तोडलेत बघितलंय. आणि हे गाव बघा लांब लांब असं डोंगर एवढा मोठा मोठा, एकदम मोकळा जागा. असं किरकिर किरकिर काय नाही, मुंबई आणि ट्राफिक काय नाही. लय मस्त वाटतंय. अरे तुम्ही पण गावाला जातच असाल, कारण प्रत्येकाला आपापला एक गाव असतो. एवढ्या अशा काळजी जमा केल्यात ना तोंडाला पाणी सुटले. क्या बात कर रहे रे बाबा. लय 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 भारी वाटतंय. लागलं तर आता अजून हे पण आहे, करवंद आहे, जांभूळ आहे. करवंद जांभूळ तुम्हाला दाखवू. तुम्ही फक्त बनून राहा, आम्हाला फॉलो नक्की करा, कारण आमच्यासारखा ब्लॉग काढणार युट्यूबचा बेस्ट मराठी कपल्स आम्ही आहे. क्या बात कर रहे हैं? ये तो लेटेस्ट न्यूज है. खाली चाललोय बघ, हे बघ खालती असं जावं लागतंय. डोंगरावरून चढून असं खाली उतरावं लागतंय. लय भारी वाटतं, काहीतरी स्पेशल. हे उतरले काय आलं माग कशाला काय आलं. रस्ता बंद आहे, मागे घे बाबा मागे. चले थांबा गाडी. गाडीचा टर्न मारतोय. त्याला टर्न मारायला येत नाही अजून. लांबचा पल्ला आहे त्यांचा. गाडी सावलीत लावली आहे. आता आम्ही चालत जावं लागेल जंगलामध्ये, कारण गाडी जात नाही तिकडं, म्हणून आता चालत जाऊ आम्ही. हे लय चालतोय आयला, हातपाय दुखायला लागले एवढं चालून. अजून आतमध्ये जायचंय. हे अशा जंगलामधून चालून जायचंय. पण मस्त वाटतंय काहीतरी युनिक करायला. चला आता आम्ही चाललोय करवंद काढायला. खूप मजा येईल आता. मजा येईल. इथं काटे बिटे आहे, पायात घुसला तर मस्त मजा येईल. लो आज मैं कहता हूँ आय लव्ह यू, आय लव्ह यू. करवंद काय हे नुसता डोंगर उतरतोय नुसता. कुठं बघ झाडाला. अच्छा हे का करवंद दिसतात ना, हे करवंद आहे. ह्याला पांढरं चीक निघतं, ते काढल्यावर काढायचं असतं. हे पांढरा जे चीक दिसतोय ना पांढरा, हे काढून खायचं असतं. हे बघा हे चीक काढून मग पांढरे खायचं. चिक असतं, पांढरे चिक असतं. समझ रहे हो? हा काळं वेळ नसतं. नाही सगळ्यांच असतं तसं. अरे देवा हे सॉरी 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 सॉरी. खाल्लं का नाही पाटील? हा मग हे बघा आतमध्ये अजून आहे मेवा कसा आहे? करवंद. बिया दिसत आहे बघा, हे बघा हे सगळं करवंद आहे. हे लय गोड लागतात, भरपूर जण खातात. तुम्ही खाल्लं का नाही माहित नाही. इथं तोडायला चालू झालंय बघा. गाईस तुमची लाडकी बहीण बघा कशी तोडते. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे. करवंद एक 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 गोड असतंय, लय गोड असतंय. काळी व्हायला लागली थोडी थोडी. बाबू व्हायला तो पण काळा झालाय. हे काय काळा वेळ होत नसतो. आहे बापरे. हा बघतो. रुको जरा सबर करो. क्या बोलूं मैं इस पे. हे ती कशी व्यक्ती. हे झाड असं असतंय, काट्याने भरलेलं असतंय. ह्याच्यामधून ते करवंदाचे फळ काढावं लागतात. सगळे कच्चे आहेत ना. हे बघा काय आंबे असे भरलेले. हा कवळेत लहान आहेत. हे बघा काय हे करवंद असे असतात. आणि ह्याला तोडून खाल्लं ना लय गोड लागतं. हे बघा ह्याचा चीक निघतो, हे चीक काढायचा मग खायचा. हे असं चीक काढला ना
हे धुवून खायचं असतो पण असं खातोय आता. ग्रीन वाले पण चालतं. वा नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. एक नंबर. अरे मोठे तिथं. हे बघा हे आहे हे करवंद आहे. हे लय कमी तोडलाय. हे बुटकी करवंद दाखव किती तोडलाय. अरे कच्च काय तोडते. कुठे हे काय कच्च. एक कच्चा आला झालं. हा मग ते पण खाशील नाही तर. मी खात नाही. मी जमा करून धुवून खाणार घरी जाऊ. हे बघितला. घरी जाऊन खाणार म्हणजे एकदम शुद्ध करून खाणार असंच नाही खाणार. हो हळू. अरे अरे हळू काय पळायला लागले. माझी व्यवस्थित कर चल. नवीन चप्पल आहे. हा चला. ए चला ए बाबू करवंद खात राहिला. मग खायला तोडलेत. क्रॅशेस वगैरे येतात ते झाडं लागतात ते पायाला एक तर. आम्ही ट्रॅकिंगला चाललोय असं वाटतंय. असं जंगलातच ट्रॅकिंग करायला लय मजा येते. हळू ओढणी ओढू तो डुबे उडू जा. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. छोटी बच्ची हो क्या. कोकिळ आहे कोकिळ. बंद झाला. हॅलो बोलली की बंदच झाला तो. ए बाबा कोण आहे हो. बचाव कर बचाव. कधीपासून चालतोय बाबा. 1.5 तास झाला. पोचतो का नाही काय माहित नदीच्या इथं. चल आंब्याच्या झाडाखाली पटकन बसून बघ तिथं जाऊन. हा ना. चल तर पटकन बघ. अरे इथं पाय दुखायला लागले. लय डेंजर. मुंबईला आयला ऑफिस मध्ये बसून काम करायचा. इथं तर चालून म्हणून गावातले लोक एवढे स्ट्रॉंग असतात. खरंच बोलू गावातले लोक स्ट्रॉंग का असतात. एवढं हालचाल त्यांचं असतंच. एवढं इथं डोंगर खाली वर चालणं. विश्रांत करू थोडासा. थोडं बसतो. कसली भारी लागन रे. मग लय भारी. या झाडाच्या खाली झोपलो ना लय मस्त झोप येणार. लय दमलो आम्ही. अरे एवढं डोंगर लांबून तिथून आलोय आम्ही. एवढं लांब ते दिसतंय का नाही माहिती. चढलोय फक्त. काय माहित अजून आम्ही 3 आलो. बाकी 3 जण मागच आहेत. अडकले कुठेतरी. आंबे आहेत ना ते काय वरती आहेत. वारा लय मस्त येते. आता मी एकटा चाललोय या जंगलामध्ये यांना सोडून. तुझं बघू तर. आज बघू चला. जा एकटाच वाघाला. तुझ्या इथं सफेद पडला का ग. ये माझा खा. अबे साले. हे बघा जांभळाचं झाड आहे पण ह्याला एकही जांभूळ नाहीये. आता आपल्याला मग इथून दुसरीकडे कुठेतरी जावं लागेल. ह्यो जांभूळचं झाड. ह्याला एकही जांभूळ नाही. तर खालच्या असं जावं लागेल चालत माहितीये का. गाईज माईक घ्यायला पाहिजे होता. बॅकग्राऊंड साऊंड लय मस्त आहे. चिमण्या पक्ष ओरडायला लागल्यात मागं. त्यापासून दारू बनते. कोणत्या ह्यांच्या फुलांपासून दारू बनते. क्या बात करता है यार. गाईज यो झाड दारूचं झाड आहे. ते पांढरा 90 दारू असते ना. नाही रे. मग फुलांची दारू बनते. ते फुलांची दारू बनते. फुलांची दारू कोणती म्हणजे मोहाची दारू. मावाची. मोहाची दारू. मोवाची. मवाकी दारू. मवाकी दारू. जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. मवाकी दारू असते ते मवाकी. ते मलाही माहित नाही. इथं गावाला आला तर काय नवीन प्रकार आपल्याला येतात. तुम्ही पण कधी पण तुमच्या मित्राच्या किंवा तुमच्या फॅमिलीच्या जर गावाला नाही गेलेत तर तुम्ही गावाला जावा. असं वातावरण बघा. नवीन चांगलं वाटतं. बंद. हे बघा मा बायको बाबा टिल्लू. लय काळबंद आणि कालवा करते. ये बाबूराव का स्टाईल आहे. तिचा चेहरा बघून घ्या. पण बिचारी एवढी गोरी दिसते. पान दिसते. क्या बात कर रहे रे बाबा. मग काळा जांभूळ दिसणार. हसते बघ कशी. काय अरे हळू चकोली. चकोली का चकोली अशी करते तू.
उचलू तुला हा या हा आता कसं बरं वाटतंय ना असं वाटतंय यायला कंद्यावर हात ठेवून ही उड्या मारायला लागली मग बायको बघा बस झालं बाळा मी बुटकात दिसायला लागलो तुझ्यासाठी मला बघ केवढं वाकावं लागतं अरे अरे किती वागतोय अरे अरे मी एवढा वागू नाही शकत खरंच बुटका होईल सोड रुको जरा अरे दमलो सोडा सोडा जांभूळ भेटे ना सगळं करवंद भेटला आंबे भेटले पण जांभूळ साठी आलो तेच नाही भेटलं अभी मजा आएगा ना भिड़ो. ऐसा मत करो लाइफ में कुछ अच्छा करो यार काही रे जांभूळ भेटला नाही काय जांभूळ बघून बघून माझा घामुळ निघलं फिरून फिरून करवंद तोडतीये पा बिचारी बायगो बायगो काटे लागतात ते पा बिचारायला तरी ती जांभूळ काढून काढून मला तरी तर हेच बनवलंय तिने वॉचमॅन आता जांभूळ मला नाही भेटत जाऊ द्या करवंद आणि आंबे तर भेटले बघायला चला आता घरी निघायचा वेळ झालाय कारण लय घाम फुटला जांभूळच्या नादात बुटकी काय बोलायचं तुला आता काय बोलायचं सगळं चिकन हात भरलाय माझा वारा लय बघा लय वारा आहे और अभी तो रुको गरबा. कसं वाटतंय आता हा? हा? अरे हळू रे येडी कसं वाटतंय चांगलं पण वाटतंय पण एवढं किल्ले कडक ऊन आहे ना म्हणून आणि या जंगलात हिला चालायला पहिल्यांदा आहे वाटतंय म्हणून पा बिचारी लय वैतागली पण काय नाही उलट मस्त वाटलं आनंद आला भारी नाही, वाटलं जांभळे तोडले मी आता घरी. जांभळ नाही करवंद. करवंद तोडलेत जांभूळ भेटला नाही आम्हाला शोधून शोधून पण मग त्यामुळे आता परत आम्ही चाललोय सगळेजण पुढं चाललेत दंबून आहे बघा आम्ही पण चाललोय ही बोलते मला धर मला धर ए अरे चल ना राहू दे ना इथं राहायला करवंद सोडतच नाहीये हे बाबा एवढे लोक वैतागलेत जांभळासाठी दुसऱ्या डोंगरावर आलोय आम्ही इथं जबरदस्ती करतात चल तू चल आणि हे उठायला तयार नाही ही बुटकी पण चल ना पिलू ए, चल ना तुला पाय दुखतोय चल ना माझ्यासाठी चल ना माझ्यासाठी नाही ना चल 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 चला ए आले आले येते येते ना येते ना नाही येते का ना येते का ना बोल 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 चल हा बघितला चला हे चल मी सगळे दमले तरी जबरदस्ती यांना नेतोय मला तर लय आवडतं बाबा असं गावात आयला जंगलात फिरणं फळ बिळ तोडणं माय गॉड हे सगळे दमले किती आळशी लोक आहेत हे नाही म्हणायचे हे हा आम्ही तिघ सोडून मी आणि हे तिघं. 3 जण दमले 3 जण चांगलेत स्ट्रॉंग अँड फिट अँड फाईट आहे गाईज क्या बात कर रहे रे बाबा. यो तिसरा डोंगरवर आलोय बघा इकडं डोंगर चारी बाजूला डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या मधल्या डोंगरात आहे आम्ही इथं जांभूळच्या झाडासाठी आलोय जांभूळ शोधायला सर्व जांभूळ शोधले डोंगराच्या काहीच नाही एक राहिलाय ह्याच्यात पण नाही म्हणजे जांभूळ आलेच नाही जर जांभूळ असता ना मग तोडताना लय भारी ब्लॉक झाला असता पण नाही झालं जाऊ द्या नेक्स्ट टाइम आता जाऊ आपण घरी काय आता घरी आल्यावर आता आंघोळ बिंघोळ करून मस्त निवांत झोपणार लय दमलोय लय फिरलो आम्ही डोंगर लो दाजाचा वाकू बघत्या मॅन हे दोघं आता सेम दिसायला लागलोय काळा काळा झालोय आम्ही गोरे माणसं काळा झालेत फक्त एका दिवसात यो परिणाम आहे अजून 1 महिना पण राहिलो ना
मग आईला अंधारात पण मी दिसणार नाही. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ माँ कसम. हाय गाईज, आंघोळच करून मस्त वाटतंय आता. थंड थंड वारा वाटतंय. केस पण झाले, हेच कपडे घातलेत पण आंघोळ केलेलं आहे. थँक्यू सो मच गाईज. असंच व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आता नेक्स्ट व्हिडिओला नक्कीच येणार आहे. गावातला दुसरा ब्लॉग आहे यो. आता तिसरा ब्लॉग अजून एक येणार आहे. फुल कॉमेडी असणार आहे त्यात, तर नक्की बघा. बहुत इम्पोर्टेंट चीज के लिए जा रहे हैं, रस्ते से चलते चलते फिर मिलेंगे.